नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार। अवास्तव बिलासाठी डॉक्टरांनी तगादा लावल्यामुळे नेरूळमध्ये नरेंद्र गाडे या तरुणानं आत्महत्या केली आहे। भीम आर्मीची टीम पोलीस ठाण्यात दाखल झाले असून खुनाचा गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटी दाखल करावी अशी मागणी भीम आर्मीने केली आहे। त्याबद्दलची ही बातमी आहे। आपली पत्नी वंदना हिच्या डिलिव्हरीसाठी नरेंद्र गाडे यांनी तिला नेरूळच्या तेरणा फर्टिलिटी आणि रिसर्च सेंटर या हॉस्पिटलमध्ये 4 दिवसापासून दाखल केले होते। 2 दिवसापूर्वी तिला 2 जुळी मुले झाली। त्यांना MICU मध्ये ठेवण्यात आले। या बिलापोटी गाडे यांनी अगोदर 45,000 नंतर 90,000 अशी बिले भरली। मात्र तरीही बिल वाढत चालल्याने त्याने आपल्या पत्नीचा डिस्चार्ज घेतला। 2 जुळी मुले अद्याप ICU मध्येच आहेत। मात्र 1,35,000 बिल भरल्यानंतर देखील त्यांना आणखी 1.5 लाख रुपये भरण्यासाठी डॉक्टरांकडून वारंवार फोन करून त्रास दिला जात होता। बिल भरले नाही तर तुमच्या मुलांचा व्हेंटिलेटर काढण्यात येईल अशी धमकी या डॉक्टरकडून देण्यात येत होती। गाडे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना हा त्रास सहन झाला नाही आणि डॉक्टरांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून आपल्या नेरळ शिगवणे येथील राहत्या घरी त्यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहून गळफास घेतला आणि आत्महत्या केली। नरेंद्र गाडे या तरुणाने 27 जुलै 2024 रोजी मृत्यूपूर्व जी चिठ्ठी लिहून ठेवली आहे ती महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलकडे भीम आर्मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठवली आहे। या चिठ्ठीमध्ये नरेंद्र प्रल्हाद गाडे म्हणतात की दिनांक 27/7/2024 रोजी आत्महत्या करत आहे। कारण या चिठ्ठीमध्ये त्यांनी हॉस्पिटलने तगादा लावल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे। याबाबत भीम आर्मीचे संघटनेचे पदाधिकारी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले असून तेथील वृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता। त्या हॉस्पिटलला दुसरा चांगला सुविधा बघून त्या बाळांसाठी आम्हाला सांगा। तेच सांगते चाइल्ड स्पेशलिस्टच बोलतो ते मतलब आपण चेक करतो। ठीक आहे त्यांचं सांग। ठीक आहे सर, मला नंबर साहेबांनी पण बोलले आता तुम्ही आम्ही तेच बोलतो ना, त्याचं कोण करतो? हॉस्पिटल कॉमन आहे ना, चाइल्ड हॉस्पिटल ही पाहिजे ना, स्पेशलिस्ट पाहिजे। एक डॉक्टर तर तुम्ही सल्ला घ्या त्याप्रमाणे ती करा। तुमच्या लक्षात आलं का? त्या हॉस्पिटल चाइल्ड स्पेशलिस्ट असं तुम्ही बरोबर आहे। ती लहान त्याचा जेवण्यासाठी संध्याकाळची वेळ असते, आम्ही 5 तास वेट केला। मग ते सांगितलं तुमचं ग्राउंड फ्लोर ऑफिस आहे तिथं भेटा त्याला। मग 5 तास आम्ही वेट करून खाली गेलो, पण त्याला भेटलोच आम्ही। त्याला भेटताना मी त्याच्याशी बोलतोय, माझ्या मामाला जास्त समजत नाही पण थोडं मला समजतं की साहेब तुम्हाला डॉक्युमेंट घ्यायला लागतील, काय काय देऊ, आमची अपेक्षा 2 लाखापर्यंत येऊनची आहे, भेटेल का? त्याला ट्रीटमेंट द्यायची होतं ना, त्याला आताच त्याला ट्रीटमेंट होतं द्यायची आणि आपण एकदा तुला दाखवतो त्याच्यामध्ये काय अजून एक्सपर्ट असेल चांगलं हॉस्पिटल तर त्याचा पण तुम्ही सल्ला घ्या। ओके, डिपेंड दुसऱ्यावर राहून परत आपल्याला त्रास होणार नाही। त्या दवाखान्यामुळे त्याच्या बाबत आत्महत्या केली ना, त्या बाळाला नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।